महादेवी हत्तीणीबाबत पुढील सुनावणी 25 ऑगस्टला हत्तीणीला स्थलांतरित करण्याबाबत होणार सुनावणी। तर राज्य सरकार, वनतारा आणि मठाची संयुक्त पुनर्विचार याचिका। कबूतरखान्याबाबत हायकोर्टाचा निर्णय पाळला। निर्णयाचं उल्लंघन होत असेल तर पोलिसांनी कारवाई करावी, राज ठाकरेंचं वक्तव्य। बीडीडी वासियांचे स्वप्न आदित्य ठाकरेंकडून साकार। वरळीत शिवसह्याद्री फाउंडेशनची बॅनरबाजी। वरळीत सामाजिक संस्था आणि मंडळांनी लावले बॅनर। 15 ऑगस्टला मटण पार्टी ठेवणार जितेंद्र आव्हाडांचा कल्याण डोंबिवली। पालिकेला इशारा। 15 ऑगस्टला मांस विक्री बंद करण्याचा पालिकेचा इशारा। पालिकेच्या निर्णयाचे तीव्र पडसाद। पुण्यात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू। ढोल ताशा वादकांचा दणक्यात सराव सुरू। वादकांचाही सराव करताना मोठा उत्साह। गडकरी रंगायतांचा पडदा 15 ऑगस्टला उघडणार। तब्बल 10 महिन्यांनंतर आधुनिक स्वरूपात रसिकांच्या सेवेत रुजू। दुरुस्तीच्या कामामुळे ऑक्टोबर 2024 पासून बंद होते नाट्यगृह। म्हाडा पुढील 5 वर्षात 8 लाख घरे बांधणार। मुंबई महापालिका, सिडको आणि इतर यंत्रणांना घरे बांधण्यासाठी कामांचं वाटप। गूढ आवाजाने नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी हादरले। सकाळच्या सुमारास मोठा आवाज झाल्याची माहिती। आवाज नेमका कसला झाला याचा तपास सुरू। देशात प्रचंड बेरोजगारी। रेल्वेतील 64,000 नोकऱ्यांसाठी तब्बल 1,87,00,000 अर्ज। रेल्वे मंत्रालयाची लोकसभेत माहिती। दिल्ली शहरात मुसळधार पाऊस। पावसामुळे एमबी रोडवर साचलं पाणी। पुढील 2-3 तासात दिल्लीत वादळ वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता। अकोल्यातील पातूर घाटात ट्रकचा भीषण अपघात। अपघातात चालकासह दोघांचा जागीच मृत्यू। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।